मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर पालकमंत्री पदाचा तिढा सुटणार अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा मिटलाय अशी देखील माहिती सूत्रांकडून समोर आलेली आहे। रायगडबाबत अद्यापही तिढा कायम असल्याचे कळतंय। एमएमआर मध्ये एकतरी पालकमंत्री असावा अशी राष्ट्रवादीची मागणी आहे। रायगडमध्ये शिवसेनेच्या आमदारांची नाराजी मात्र कायम आहे। मुख्यमंत्री रायगडबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। तर या संदर्भात अधिक बोलूयात, आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्या सोबत जोडले गेले आहेत। ओम, जो नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा निर्माण झालेला आहे तो मुख्यमंत्री दिल्लीवरून परत आल्यावर सुटेल अशी माहिती कळतीये, काय अधिकची माहिती आहे? अगदी बरोबर आहे प्राची। खरं तर रायगड आणि नाशिकचं पालकमंत्रीपद हे खूप प्रतिष्ठेचं बनलंय। जी माहिती आपल्याला मिळाली त्यानुसार नाशिकचं पालकमंत्रीपद भाजपकडे अर्थात गिरीश महाजन यांच्याकडेच जाईल असं सध्या तरी कळतंय। मात्र रायगडवरून जो वाद निर्माण झालाय त्यावर कुठलाही तोडगा अद्याप निघत नाहीये। रायगडसाठी राष्ट्रवादी सोबत शिवसेना हे दोन्ही पक्ष आग्रही आहेत। रायगडचं पालकमंत्रीपद सोडण्यास राष्ट्रवादीची कुठलीही तयारी नाहीये। खरं तर मुंबई आणि एमएमआर कोकण या भागामध्ये एकतरी मंत्रीपद पालकमंत्रीपद आपल्याकडे असावं अशी राष्ट्रवादीची भावना आहे। पण संख्याबळाचा विचार केला तर शिवसेनेसोबत भाजप ते आमदार रायगडमध्ये जास्त आहेत, त्यामुळे रायगडवरचा शिवसेनेचा दावा हा कायम आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर मुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर आहेत, 3 दिवसानंतर आता ते दिल्ली दौऱ्यावर परतणार आहेत। आज खरं तर त्यांचे पुण्यामध्ये कार्यक्रम देखील आहेत। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज पुण्यामध्ये एकत्र कार्यक्रमाला उपस्थित आहेत। त्यामुळे यावेळेला या तिघांमध्ये काही चर्चा होते का आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत जो काही वाद आहे त्यावर काही तोडगा निघतोय का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। धन्यवाद ओम, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।